गुड मॉर्निंग फ्रेंड्स, ग्लॅबल परिवारात सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा दिवस, आजच्या दिवसाचं वेगळं महत्व आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळं प्रत्येक जण काही ना काही एकमेकांना शिकवत राहतो. आपण एकमेकांना काहीतरी देत राहतो. त्या अर्थानं आपण एकमेकांचे कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या रूपात गुरु असतो. आज सर्वांना गुरुपौर्णिमेच्या अत्यंत मनापासून शुभेच्छा. आपलं हे जे सेशन आहे चले आध्यात्मिक योग, या सेशनचा उद्देश हा आहे की प्रत्येकाला आयुष्यात कामं करत असताना प्रत्येक क्षण भरभरून जगता आला पाहिजे आणि त्याबरोबर प्रत्येक क्षणाला वर्तमानात राहता आलं पाहिजे. निरंतर भूतकाळातल्या घटना डोक्यात फिरत राहतात, भविष्यकाळाचा तणाव डोक्यात राहतो. त्यापेक्षा वर्तमानात खूप राहून काम करता येऊ शकते. यासाठी हे सेशन स्पर्धा परीक्षेमध्ये असो किंवा लाईफमध्ये कोणत्याही आयुष्याच्या आस्पेक्टमध्ये असो, या सेशनची गरज आहे. मला खात्री आजचं सेशन तुम्हाला खूप जास्त प्रमाणात विचार करायला लावणार आहे स्वतःकडे. आपण बोलत होतो यश म्हणजे नेमकं काय रे भाऊ. यशाचे वेगवेगळे आयाम समजून घेताना, यशाला समजून घेताना यश कशाला म्हणायचं. यश म्हणजे आपल्या जीवनात आपण कुणाची कॉपी करून यशाची व्याख्या ठरवतोय का आपल्या स्वतःच्या अंतःकरणाला, स्वतःच्या मनाला पटलेली यशाची व्याख्या आपल्या आयुष्यामध्ये अंमलात आणतोय. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपली स्वतःची एक यशाची व्याख्या आपल्याला डिसाईड करायची, यशाची निकष क्रायटेरिया डिसाईड करायची. यश कशाला म्हणायचे हे आपल्याला अगोदर समजून घ्यायचे आणि त्या व्याख्येनुसार चालायचे. आणि मग बघा तुमचं वैयक्तिक आयुष्य किती हॅपी, किती आनंदी होतं. मला खात्री आहे सेशन तुम्हाला खूप फायद्याचे ठरणार आहे, आवडणार सुद्धा आहे. तर आज पुढचा जो निकष आहे यशाचा तो मला तुम्हाला सांगायचा आहे. आपण जे यश मिळवतो, यश मिळवताना, यशापर्यंत जाताना आणि यश मिळाल्यानंतर सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य आहे का, लिबर्टी आहे का. माझ्या वैयक्तिक मते स्वातंत्र्य हे आपल्या मानवी जीवनातलं सर्वात महत्वाचं मौल्यवान गिफ्ट असते. स्वातंत्र्य मिळालं असेल म्हणजे समजा उदाहरणार्थ करिअर निवडीमध्ये आपल्याला स्वातंत्र्य असेल, मुलींच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत, विवाह करण्याबाबतीत आपल्याला स्वातंत्र्य असेल, आपल्याला आपली कामं करण्यामध्ये स्वातंत्र्य असेल, तर जिथं जिथं आपण वैयक्तिक आयुष्य जगू तिथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य असेल तर मला खात्री आहे तर ते यशाचा प्रवास खूप सुंदर होतो. त्याचप्रमाणे यश मिळाल्यानंतरचाही प्रवास खूप सुंदर होतो असं मला नक्की वाटतं. किंबहुना यश ते दीर्घकाळ टिकणारं ठरतं, नाहीतर यशाचं आयुष्य फार छोटं होऊन जातं. बऱ्याचदा उठता बसता बोलता आपण पारतंत्र्यात असतो, कुणाच्या तरी दबावाखाली असतो, कुटुंबाच्या कुणाच्या तरी दबावाखाली असतो, वरिष्ठाच्या दबावाखाली असतो, सोसायटीच्या दबावाखाली असतो, समाजाच्या दबावाखाली असतो. आपण श्वास जरी घ्यायचा तरी सुद्धा आपल्यावर समाजाचा खूप मोठा दबाव असतो. आजपासून आपल्याला यश मिळवताना, यशाचा प्रवास करताना आणि यश मिळाल्यावर सुद्धा मोकळा श्वास घेऊन स्वातंत्र्य स्वतःचं अबाधित ठेवून आपल्याला यश मिळवायचे आणि यशस्वी झाल्यावरही आपलं आयुष्य जगायचं. त्याच्यामुळे स्वातंत्र्य हा फार महत्वाचा निकष आहे. आजपासून कुणाच्याही दडपणात आपल्याला राहायचं नाही. समजा मी डॉक्टर झालो, परंतु वडिलांची इच्छा होती म्हणून समजा डॉक्टर झालो, स्वातंत्र्य नाहीये. डॉक्टर झालोय, पैसे कमवतोय, नाव सन्मान कमवतोय, परंतु स्वातंत्र्य नाहीये जगण्याचं, गुदमरल्यासारखं काम करतोय, ते खऱ्या अर्थाने यश नाहीये. तर मला असं वाटतं जर हे यश हे सगळं आयुष्य जगत असताना आपण यशस्वी होण्याच्या प्रवासात आणि यशस्वी झाल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य आहे का, हे फार महत्वाचा मुद्दा आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्य कुठं संपतं आणि स्वैराचार कुठे सुरू होतो ही सीमारेषा पुसट आहे, सांगता येत नाही. पण स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित ठेवताना लोकांच्या कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही, आपल्या आसपास राहणाऱ्या लोकांची कुठली मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक हानी होणार नाही, ही आपली जबाबदारी. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, लोकांच्याही समाधान आनंदाचा विचार करून आपलं स्वातंत्र्य अबाधित राखणं हा महत्वाचा घटक. स्वातंत्र्यानंतर आणखी एक महत्वाचा घटक समाधान, सॅटिस्फॅक्शन, ग्रॅटिफिकेशन. म्हणजे आपण जे काम करतोय आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, जे काही मिळवतोय, जे मिळवणार आहोत त्याचा प्रवास करतोय किंवा आपल्याला जे हवंय ते मिळालंय, पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये रिअली आर यू सॅटिस्फाईड?
तुम्ही हा स्पर्धा परीक्षेचा किंवा वैयक्तिक जीवनाचा कोणताही प्रवास करत असता समाधानी आहात का? किंवा तुम्हाला ती पद मिळाले, ते पदाची कामं तुम्ही करत असताना आर यू रिअली सॅटिस्फाईड का आणखीन एक काहीतरी पोकळपणा आहे, काहीतरी अर्धवट राहिल्यासारखं, काहीतरी फिलिंग अर्धवटपणाचं आहे, यार हे राहिले ते राहिले, कुठेतरी मनामध्ये रुखरुख आहे, अशी भावना आहे. याचा अर्थ समाधान नाही. ते आयुष्य सुद्धा यशस्वी असेल असं मला नाही वाटत. कदाचित तुमचं मत याविषयी वेगळं असू शकतं, पण माझं वैयक्तिक मत आहे की ते खऱ्या अर्थानं आयुष्य नाही असू शकत, कारण तिथे समाधान हरवलेलं आहे. समाधानाची व्याख्या पण मोठी गमतीशीर आहे. संत तुकडोजी महाराजांची पण, जे राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज, काय व्याख्या आहे समाधानाची, सुंदर कविता त्यांनी लिहिलेली आहे. त्या कवितेमध्ये ते म्हणतात, राजासजी महाली सौख्य मिळाली, सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. संत तुकडोजी महाराज असं म्हणतात की मी झोपडीत राहतोय, पण राजाला त्याच्या महालात जे सौख्य आनंद समाधान नाही मिळाला ना, तो मी माझ्या झोपडीमध्ये अनुभवतो आहे. इथे याचा अर्थ तुम्हाला झोपडीत राहण्याचा संदेश दिला जात नाहीये, गरीबच राहण्याचा संदेश दिला जात नाहीये, तसा चुकीचा अर्थ घेऊ नका. याचा अर्थ आहे, जशी परिस्थिती, ज्या परिस्थितीत तुम्ही असता त्या परिस्थितीविषयी तुम्ही मनामध्ये सुकून अनुभवणं, पीस ऑफ माइंड अनुभवणं, याला म्हटले समाधान. संत गाडगेबार, संत तुकडोजी महाराज. पुढे तुकडोजी महाराज काय म्हणतायत, भूमीवर पडावे ताऱ्याकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. या झोपडीत मी ज्यावेळेस झोपतो, रात्री मस्तपैकी जमिनीशी मैत्री करत, जमिनीशी माझी नाळ जोडत मी झोपतो, आणि झोपल्यानंतर वर ज्यावेळेस पाहतो झोपताना, त्यावेळेस सगळं निरभ्र आकाश आहे, सुंदर असे तारे आहेत, आणि हे सगळं बघत असताना मी निरंतर प्रभूचं नाम घेत, नामस्मरण करत मी झोपतो, झोप घेतो. या अत्यंत सुकून भऱ्या वातावरणात मी राहतो. हे समाधान राजाला सुद्धा नाही, महालात सुद्धा नाहीये. असं झोपडीत राहताना तुकडोजी महाराज वर्णन करतात. फार मोठा विचार आहे. पुढे तुकडोजी महाराज म्हणतात, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. म्हणजे जिथं महालात राजा राहतोय तिथं पहारे आहेत, तिजोऱ्या आहेत, सोनं नाणं आहे, हिरेमोती माणिक आहेत, त्याची चिंता राजाला आहे. तिथं पहारे देण्यात द्यावे लागतात, त्यासाठी तिजोऱ्या आहेत स्पेशल. त्यामुळे निरंतर चिंता आहे राजाच्या मनात. राजा म्हणजे इथं श्रीमंत व्यक्ती असं आपण गृहीत धरू. पण मला माझ्या झोपडीमध्ये दोऱ्या नाहीयेत, पहारे नाहीयेत, तिजोऱ्या नाहीयेत, तरी मी शांत आहे, मी खूप आनंदी, उल्हासित, मी आहे तो प्रसंग छान जगतोय. पुढे महाराज म्हणतात, महाली माऊ बिछाने कंदील शामदाने, आमा जमीन माने या झोपडीत माझ्या. राजाच्या दरबारामध्ये कंदील शामदाने आहेत, मऊ बिछाने आहेत, मला आवश्यकता नाही, जमीन माझा बिछाना आहे, याच्यासारखं सुंदर आयुष्य कुठे नाही. अशी ती व्याख्या संत तुकडोजी महाराज करतात समाधानाची. पुढे फार आणखी सुंदर बोलतात तुकडोजी महाराज, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावर ना भोजा या झोपडीत माझ्या. वाह, या झोपडीत मी सुखांनाही वेलकम करतोय, या झोपडीत दुःखांनाही वेलकम करतोय. सुख दुःख आणि दोघांना समानरित्या मी वेलकम करतोय, स्वागत करतोय. मी सुखांचंही तितक्याच नम्रतेनं स्वागत करतो जेवढं दुःखांचं, आणि दुःखांचंही तेवढ्याच नम्रतेनं स्वागत करतो जेवढं सुखांचं. सुख दुःख माझ्यासाठी समान आहे, ही स्थितप्रज्ञवृत्ती, स्टॉइक नेचर तुकडोजी महाराजांनी दाखवले. प्रतिकूलता आणि अनुकूलता दोघांनाही मी समान सामोरं जातो, म्हणून मी सुखी आहे, समाधानी. या झोपडीत माझं समाधान आहे. खूप सुंदर असं वर्णन आहे. पुढं काय म्हणतायत ते, पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. हे सगळं जे माझं वैभव आहे ना, माझा आनंद आणि माझं समाधान पाहून साक्षात इंद्रदेव सुद्धा लाजतोय, त्याला संकोच वाटतोय की यार हा माणूस पृथ्वीवर राहतोय, झोपडीत राहतोय, इतका कसा आनंदी असू शकतो, इतकी कसं काय शांतता त्याच्या घरामध्ये झोपडीमध्ये असू शकते. इथे झोपडीमधली शांतता म्हणजे मनाची शांतता. ह्या सगळ्या कवितेमध्ये ना एक सार आहे. तो सार असा आहे, पुढे महाराजांना काय कवितेत सांगायचंय की जो समाधान आहे ना,
ते यश मिळाल्यावर नाहीये, ते समाधान आहे ना भौतिक कुठल्या तरी वस्तू घेतल्यानंतर, कपडे घे, मोबाईल घे, कुठल्या तरी भौतिक वस्तू, भारी घर घे, भारी गाडी घे, याच्यामध्ये ते समाधान नाहीये. समाधान ही मनाची मानसिक अवस्था आहे. इट इज इंटरनल स्टेट ऑफ माइंड, मनाची अवस्था आहे. तर एक साधं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. समजा तुम्ही अधिकारी झालात, एक्झाम्पल घेऊ, अधिकारी झालात आणि सगळे जवळचे लोक तुमच्यापासून दूर निघून गेले, समाधान नाही असू शकत. पण तुम्ही अधिकारी नाही आहात, समजा तुम्ही यशस्वी नाही आहात व्यावहारिक अर्थानं, सगळे तुमच्या जवळचे लोक तुमच्या जवळ आहेत, मनानं विचारानं, तुमचं शरीर तुमच्या सोबत आहे, तुमचं शरीर धडधाकट आहे, तर ते जास्त समाधानाची गोष्ट असू शकते. संत तुकडोजी महाराज समाधान, यश, आनंद यांची व्याख्या ठरवताना मनाची आंतरिक अवस्थेला जास्त महत्व देतात. हे तुम्हाला सांगायचं. एक छोटासा मला प्रसंग आठवतो. काही दिवसांपूर्वी काही अधिकारी, काही वर्षांपूर्वी म्हणता येईल, काही अधिकारी विद्यार्थी बंधू भगिनी माझ्याकडे आले. 5-7 लोक होते आणि घरी निवांत होता, रविवारचा दिवस होता. आम्ही असं निवांत सकाळच्या वेळी गप्पा मारत बसलो होतो आणि गप्पा मारताना मी त्यांना विचारलं, हा नावाला काय चाललंय, कसं चाललंय, कोणाचं काम कसं सुरू आहे, समाधानी आहात ना, सुखी आहात ना, आनंदी आहात ना. त्यातले 4-5-3-4 लोक थोडेसे असमाधानकारक रित्या बोलले, सर आहे, कामं खूप आहे, व्याप खूप आहे, तणाव खूप आहे, वी आर नॉट सॅटिस्फाईड. आम्हाला व्यावहारिक यश मिळाले परंतु आम्हाला काही गोष्टी आणखी समाधान मिळत नाहीये कामाचं. मी हा त्यांना अत्यंत मन लावून ऐकत होतो. आतनं आवाज आला, चहा झालाय म्हणून. चहा आणताना मुद्दाम त्या ट्रे मध्ये 5 कप एकदम नवे कोरे करकरीत चकचकीत ठेवले आणि 2 कप हे दांडा मोडलेले ठेवले, किंचित फुटलेले. अशा 7 कप मध्ये चहा भरला, मुद्दाम केला असं. आणि तो ट्रे मुलांसमोर घेऊन गेला, ऑफर केला. एक जण चहाचा कप उचलायला लागला. पहिल्या 5 मुलांनी 5च्या 5 कोरे करकरीत नवे कप उचलले. 2 कप शिल्लक राहिले. एक दांडा, 2 कप दांडा मोडलेले शिल्लक राहिले. आता हे जे कप आहेत, हे कप इतर 2 मुलांनी घेतले, पण घेताना त्यांच्या चेहऱ्यावर किंचित नाराजी मला जाणवली. आणि मग मी विचारलं, काय बाबा नाराज कशामुळे, कप आवडला नाही का? मग त्याच्यातला एक जण म्हणून गेला, सर आम्हाला जुना कप मिळाला, बघा ना यांनी नवे कप उचलले. आता आपल्या परिवारातले विद्यार्थी मोकळ्या चाकड्या गप्पा बोलून गेले. असं मी बरोबर हाच मुद्दा पकडला आणि त्यांना सांगितलं, तुम्हाला कप हवा होता का चहा हवा होता? चहा तर सगळ्यांना सारख्याच चवीचा मिळाला, एकाच व्यक्तीने बनवलाय, सारख्याच भावनेनं दिलाय, चहाची चव सारखीच आहे. तुम्हाला चहा हवा होता का कप हवा होता? तर सगळ्यांनी उत्तर दिलं, हो सर आम्हाला चहाच हवा होता. मग समाधानी का नाहीये? कारण चहा ऐवजी कपाला महत्व दिले. म्हणजे त्या चहा कपाचा उद्देश चहा भरणं. तो चकचकीत असला काय किंवा तुटलेल्या दांड्याचा असला काय, काही फरक पडत नाही. बेसिकली आपल्या लाईफ मध्ये हेच घडतं. त्या मुलाने मी समजून सांगितलं की तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये ज्या वस्तू आहेत, त्या वस्तू तुम्हाला कशासाठी हव्या आहेत? लोकांना दाखवण्यासाठी चकचकीतपणा हवा आहे का त्या वस्तूंचा उद्देश आहे, ते उद्देश पूर्ण करण्यासाठी वस्तू हव्या? मागच्या सेशन मध्ये मी बोललो होतो, अंगावरचे कपडे कशासाठी आहेत? अंग झाकण्यासाठी. परंतु या अंगावरच्या कपड्याचा उद्देश ज्या वेळेस लोकांना इम्प्रेस करणं हा होऊन जातो, त्यावेळेस आयुष्य बिघडायला लागतं. वस्तूंना उपयोगी वस्तू म्हणून न पाहता शोभेच्या वस्तू लोकांना दाखवण्यासाठी वस्तू बनून जातात, त्यावेळेस आयुष्य प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं. तो तर मोह, तो प्रलोभन आयुष्यभर चालणार आहे. हातातली घडी आहे, तिचा उद्देश आहे वेळ दाखवणं, पण याच घडीचा ज्या शोभा म्हणून वापरतो त्यावेळेस प्रॉब्लेम सुरू होतो. पायातले शूज, आपल्या घरातल्या गाड्या, आपलं घर, या सगळ्यांचा एक विशिष्ट उद्देश असतो. तो उद्देश पूर्ण करावा तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे, बाकी गौण आहे. त्या शोभेला जास्त महत्व येऊन जातं, प्रतिष्ठेला जास्त महत्व येऊन जातं, इथं लाईफ प्रॉब्लेम सुरू होऊन जातो. या छोट्याशा उदाहरणावर त्या सगळ्या अधिकाऱ्यांना एक गोष्ट कळली की लाईफ मध्ये वस्तूंचं एक पर्टिक्युलर महत्व असतं, त्याला अवाजवी महत्व द्यायची गरज नसते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
यशाचा आणखी एक म्हणजे समाधान, नंतर आपण स्वातंत्र्य समाधान याच्यावर प्रकाश टाकला. यशामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. यश समजून घेताना आपल्यात तो अलाइव्हनेस आहे का? मागच्या सेशन मध्ये मी तुम्हाला बोललो होतो, प्रत्येक क्षणाला आपल्या लाईफ मध्ये तो अलाइव्हनेस आहे का? तो जिवंतपणा आहे का? तो उत्साह आहे का? हे तितकंच महत्वाचं आहे. मागच्या वेळेस मी काही मिनिटं ह्यावर काही क्षण बोललो होतो. तोच मुद्दा थोडासा आणखी डिटेल मध्ये मी बोलतो आहे. प्रत्येक क्षणाला तो उत्साह, उल्हास, आनंद आहे का? तर तो जर नसेल तर निश्चित तुम्ही त्यावर विचार केला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की लाईफ मध्ये छोट्या छोट्या अडचणी यायला लागतात, आणि छोट्या छोट्या अडचणी यायला लागल्या की लाईफ मधला जो उल्हास आहे ना तो निघून जातो. लाईफ मध्ये जो जिवंतपणा आहे तो निघून जातो. याचं कारण आहे लाईफ मध्ये छोट्या छोट्या समस्या आहेत. या छोट्या समस्यांमुळे आपण समस्याग्रस्त होऊन जातो. छोट्या समस्यांना सोडवू शकत नाही आणि त्या समस्या मोठ्या व्हायला लागतात. म्हणून लाईफ मधला जिवंतपणा निघून जातो, अलाइव्हनेस निघून जातो. मग श्वास चाललाय म्हणून चाललाय अशा प्रकारे आपण जगायला लागतो. एक उदाहरण आठवतं. एक शिष्य एका गुरुकडे गेले, आपल्या गुरुकडे गेले. छोट्या अनेक तक्रारींचा पाढा त्याने गुरुसमोर वाचला. गुरुला म्हणले की मी खूप कंटाळलोय, माझ्यासमोर खूप सारे चॅलेंजेस माझ्यासमोर यायला लागले, खूप जीवनामध्ये अडथळे माझे यायला लागले, खूप मोठ्या समस्या माझ्या जीवनात यायला लागल्या. गुरुनं विचारलं कुठल्या समस्या? त्या शिष्यानं सगळ्या समस्यांचा पाढा वाचून दाखवला, त्या छोट्या समस्याही मांडल्या. गुरुच्या लक्षात आलं हा व्यक्ती, हा आपला शिष्य छोट्या गोष्टी नाही समस्या म्हणून पाहायला लागला. गुरुनी त्याला बोलवलं जवळ आणि ग्लासभर पाणी आणायला सांगितलं. ग्लासभर पाणी आणल्यानंतर आणखी एक शेजारी एक मिठाची बरणी होती. त्या मिठाच्या बरणी मधलं पाणी घेतलं, माफ करा मीठ घेतलं, आणि ते मीठ त्या ग्लास मध्ये टाकायला सांगितलं. ग्लास ढवळायला सांगितला आणि ते पाणी प्यायला सांगितलं. गोटभर पाणी पिल्यानंतर विद्यार्थ्याला शिष्याला फार घाण पाणी लागलं, खारट पाणी लागलं. शिष्याला विचारलं गुरुनं, अरे पाणी कसं होतं? शिष्य म्हणला गुरुजी खूपच खारट होतं. एका मोठ्या बादलीमध्ये पाणी घ्यायला लावलं. बादलीमध्ये तेवढंच गुटभर मीठ टाकायला लावलं. बादली ती ढवळायला लावली आणि आता त्या मिठाचं पाणी प्यायला लावलं गुटभर. आता शिष्याला विचारलं आता कसं लागलं? गुरुजी आता कमी खारट. तीच बरणी घेऊन गुरुजी निघाले. शिष्यही निघाला. चालत खांद्यावर हात ठेवत गुरु त्या शिष्याच्या खांद्यावर हात टाकत पुढे निघाले. गुरुच्या घराच्या शेजारीच एक मोठा तलाव होता. त्या तलावामध्ये तेवढंच मुठभर पाणी गुरुजींनी त्या शिष्याला तलावात टाकायला लावलं. 2 मिनिटांनंतर पुन्हा विचारलं आता पिरे पाणी. शिष्यानं पुन्हा त्या तलावाचं गुडभर पाणी पिलं आणि आता गुरुनं शिष्याला विचारलं आता कसं लागलं पाणी? शिष्य म्हणला गुरुजी आता नाही खारट लागलं. 2 मिनिटं गुरुजी स्तब्ध राहिले. शिष्याला विचार करायला लागला तुला काही लक्षात आलं का याच्यामध्ये? हे सगळं झाल्यानंतर गुरुजींनी त्या शिष्याला एक सल्ला दिला, एक संदेश दिला या कथेमधून. समस्या तीच, मीठ तेच आहे, मुठभर मीठ आहे. ते छोट्या ग्लासमध्ये टाकलं त्याच्या खारेपणा जास्त जाणवला. एकदम मोठ्या तलावात तेवढंच मीठ टाकलं त्याचा खारेपणा तुला जाणवलाच नाही. मीठ तेच. तसंच लाईफ मध्ये समस्या तीच असते, चष्मा वेगळा असतो. तुम्ही त्या समस्येला किती संकुचित नजरेनं पाहताय का खूप व्यापक नजरेनं पाहताय? जर तुम्ही त्या समस्येला संकुचित कुंठित बुद्धीनं बघत असाल तरी छोटीशी समस्या खूप मोठी वाटायला लागते. परंतु त्याच समस्येला व्यापक चष्म्यातनं, व्यापक दृष्टिकोनातनं, व्यापक बुद्धीतनं बघायला लागतात. ह्या विश्वाच्या परिप्रेक्षामध्ये बघायला लागतात, ह्या वैश्विक चष्म्यामध्ये बघायला लागतात. त्याच तुमच्या असं लक्षात येतं की हे जे यश आहे, हे जी ही समस्या आहे लाईफ मधली, ही समस्या फार मोठी नाहीये. का मोठी नाहीये? कारण आपला परिप्रेक्ष्य दृष्टिकोन व्यापक आहे. समस्या कोणती असू द्या ती जर व्यापक दृष्टिकोनात जर पाहिली, जीवनाच्या व्यापकतेमधून पाहिली, या विश्वाच्या व्यापकतेमधून पाहिली तरी समस्या छोटी वाटायला लागते.
त्यामुळे हा मुद्दा आपण नेहमी लक्षात घेतला पाहिजे. आणखी एक मला छोटंसं उदाहरण आठवतंय, ते या प्रसंगी सांगणं मला आवश्यक वाटतंय. आपल्यातला यशस्वी आयुष्य जगताना, आपलं यश मिळवताना, यश मिळाल्यानंतर किंवा मिळवत असताना ह्या प्रवासामध्ये एखाद्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. एक उदाहरण तुम्हाला देतो. एकदा वर्गामध्ये झालं असं, एका मुलानं अशी समस्या उपस्थित केली, छोटीशी, फार छोटीशी समस्या होती. आणि त्या छोट्याशा समस्येनं तो विद्यार्थी व्यथित झाला होता, उदास झाला होता. विचारलं काय झालं, त्यानं सांगितली समस्या. मी सेम केलं, त्याच्या हातामध्ये एक मोबाईल घेतला आणि मोबाईल देऊन असं त्याला पकडायला लावलं. पकड म्हटलं मोबाईल. त्या विद्यार्थ्याने मोबाईल पकडला, त्याला विचारलं का रे हलका आहे का जड आहे मोबाईल? मोबाईल सर खूपच हलका आहे. मी तसंच त्याला उभं केलं जागेवर आणि मी माझं शिकवायला सुरुवात केली. पुन्हा 15 मिनिटांना विचारलं, 10 मिनिटानंतर, का रे मोबाईल कसा आहे? तो विद्यार्थी म्हटलं ठीक आहे सर, हलका वाटतोय. 30 मिनिटानंतर त्याला पुन्हा माझं सेशन सुरू केलं, माझं सेशन सुरू केलं, लेक्चर सुरू केलं. त्याला पुन्हा 30 मिनिटांना तसंच उभं ठेवलं. त्याला विचारलं आता कसा वाटला? आता तो म्हणाला सर आता जड वाटायला लागला. पुन्हा 10 मिनिटं त्याला मोबाईल तसाच ठेवायला लावला हातात असा उभा, आणि मग विचारलं आता कसा वाटतोय? आता मात्र विद्यार्थी म्हणला सर आता हात खूप गळून आलाय, हात छोटा मोबाईल जड वाटायला लागला, खूप जड वाटायला लागला. मी त्याला एवढंच सांगितलं, मित्रा मोबाईल जड किंवा हलका असं काहीच नाही. मोबाईल जेवढ्या वजनाचा आहे तो तेवढ्याच वजनाचा आहे. तू जर तो असाच दिवसभर हातात ठेवून उभा राहिला असतास तर कदाचित तुला पॅरालिसिसचा अटॅक आला असता, तुला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं असतं, हात पॅरालाइज झाला असता दिवसभर जर तो मोबाईल ठेवला असतास. मोबाईल तर जड नाहीये, मोबाईल तेवढाच वजनाचा आहे. म्हणजे तू ती वस्तू किती वेळ हातात पकडून ठेवतोस ते ओझं त्याच्यावर अवलंबून आहे, तुला ते ओझं वाटणार का हलकं वाटणार. तू जास्त वेळ पकडून ठेवलं तुला ओझं वाटणार. अगदी लाईफ मध्ये असंच प्रश्न छोटे छोटे असतात. या डोक्यामध्ये तासनतास दिवसेंदिवस वर्षानुवर्ष छोटे छोटे प्रॉब्लेम डोक्यात ठेवतो, म्हणून ते जास्त वजनदार बनतात, जास्त त्रासदायक बनतात, जास्त संकटमय बनतात, आव्हानात्मक बनतात, अडचणीचे बनतात. प्रॉब्लेम आहे तेवढेच असतात. आजपासून या कथेवरून तुम्ही एवढंच घ्यायचं की लाईफ मध्ये सुद्धा जे प्रॉब्लेम आहेत, जे समस्या आहेत, जे आव्हान आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे घ्या. जिथल्या तिथे सोडून देणे, ते समस्या सोडवायची नाही असं नाही, ते प्रॉब्लेम सोडवा. त्या समस्यांचं ओझं घेऊन नाही बसायचं. एखादी घटना घडली मनात धरून बसतो, तासन तास महिन्यानुमहिने वर्षानुवर्ष डोक्यात धरून बसतो नाही. हे ओझं घेऊन कधीच वावरायचं आयुष्यात, त्याला अजिबात महत्व नाही. तर तुम्हाला तुमच्या मेंदूला, तुमच्या डोक्याला पॅरालिसिस व्हायचा. समस्या जिथल्या तिथे सोडून द्यायला शिकलं पाहिजे. समस्या सोडवायच्या बद्दलचं ओझं घेऊन नाही व्हायचं, हा फार महत्वाचा आहे. समाधान आणखी एक बाजूने बघितलं, यश आणखी एका बाजूने पाहिलं, तुम्हाला एक आणखी एक मुद्दा आठवतो, एक घटना आठवते मला. माझा एक मित्र होता, आम्ही सोबत तयारी करायचो आणि तो नेहमी असंतुष्ट, खुश नसायचा. यशाचा प्रवास करताना तो कधी खुश नसायचा. मी त्याला विचारलं काय तू आनंदी कधी होणार आहेस, कधी असं समाधानानं चेहरा हसले, तुझ्या चेहऱ्यावर कधी पाहिलं तर 12 वाजलेले एरंडेल पिल्यासारखा चेहरा असतो तुझा. तुम्हाला नाही एकदा काही अधिकारी झालो ना बॉस, एकदा फक्त फौजदार होते, मला PSI होते, वर्दी येऊ दे, मग आनंदच आला, समाधानच समाधान. वर्ष 1.5-2 वर्षानंतर त्याला यशही मिळालं, 1-2 दिवस सेलिब्रेटही केलं. पण त्याचा चेहरा पुन्हा तसाच. त्याला तू म्हटलाच ना मागे एकदा वर्षभरापूर्वी, माझा रिझल्ट आला मी एकदम हॅप्पी राहणार, एकदम खुश राहणार. तुझा चेहरा आणखी तसाच एरंडेल पिल्यासारखा, खानदानी सवय का म्हटलं तुझी ती. तो काही बोलला नाही, तो मला फक्त नाही राव असे मी क्लास 1ची तयारी करतोय. क्लास 1 एकदा मिळालं ना मग लाईफ में कुछ देखने पीछे मुड़ के दिख रहा नहीं, खुशी आहे खुशी. त्याचा अभ्यासही चांगला होता. मधल्या काळात त्यानं वर्ग 1 क्लास 1चा अभ्यास केला होता. क्लास 1 पोस्ट आहे मिळाली.
2 दिवस पुन्हा सेलिब्रेशन, पुन्हा 2-5 दिवसानंतर त्याचा चेहरा आहे तसा, त्याच्या लाईफचा नूर तसाच. मी विचारलं, यार तू खोटं बोललास, तू अगोदर म्हटला पीएसआय झाल्यावर मी हॅपी राहणार आहे, मग उत्साहात राहणार आहे, उदास राहणार नाही, क्लास 1 झाल्यावर उत्साहात राहणार आहे, दोन्ही झालं ना, आता काय बाकी नाही. म्हणजे आता फक्त पोस्टिंगची चिंता आहे मला. चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळाली ना बस, आपल्या मनासारख्या ठिकाणी पोस्टिंग मिळाली ना बॉस, मजाच मजा. योग चांगले, त्याला योग्य ठिकाणी पोस्टिंग मिळाली, चांगल्या पदावर रुजू झाला. मनाची अवस्था तीच. पुन्हा एकदा अशीच भेट झाली, मित्रांच्या लग्नामध्ये भेट झाली. का रे टेन्शन मध्ये कशामुळे? लग्न बाकी, त्या मनासारखी मुलगी मिळाली प्रश्नच नाही. वर्ष 6 महिन्यात चांगली मनासारखी मुलगी मिळाली, विवाही झाला, तो आजही तसाच. मित्रांनो, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मानवाच्या अपेक्षा ह्या कधीच कमी होणार नाही. त्यामुळे हा क्षण, आता या क्षणाला सगळ्या गोष्टी विचार सोडून देऊन या क्षणाला समाधानी होण्यासाठी कटिबद्ध राहायचे, प्रयत्न करायचे. हे आपण नेहमी लक्षात घ्या. आजचं सेशन संपवण्यापूर्वी, आज गुरुपौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमेविषयी सुद्धा काही मुद्दे. गुरु कोण आहे? तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये व्यावहारिक यश मिळवून देणारा व्यक्ती. कदाचित स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तो तुम्हाला एखाद्या अधिकारी पदापर्यंत पोहोचवतोय, तो गुरु, तो पण गुरु आहे, तो महत्वाचाच गुरु आहे, त्याचं महत्व नाकारता येणार नाही, तो गुरुच आहे. पण मला असं वाटतं खऱ्या गुरुची व्याप्ती त्याच्या पलीकडे आहे. तो फक्त व्यावहारिक यश मिळवून देतो असं नाही. जीवनातील कोणत्याही प्रश्नाकडे तुम्हाला सहजपणे बघायला शिकवतोय, त्या प्रश्नाला सामोरं जायला शिकवतोय, तुम्हाला कुठल्याही अडचणीच्या प्रसंगात कार्यप्रवण करतोय. प्रत्येक घटना, व्यक्ती, अनुभव, वस्तूकडे नव्या चष्मातून बघायला शिकवतो. तो व्यक्ती म्हणजे गुरु असं मला वाटतं. बरं, हा गुरु म्हणजे आपल्यापेक्षा वयानं मोठा, तो शाळेत शिकवणारा, कुठला तरी प्रस्थापित गुरु असंच असावं असं काही नाही. वयाचा मुलाहिजा न बाळगता कुणीही आपला गुरु होऊ शकतो. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा मुक्ताबाईला म्हणजे लहान बहिणीला गुरु मानलेले. चांगदेवांनी सुद्धा संत ज्ञानेश्वरांना मुक्ताबाईंना गुरु मानलेले. वयाचा मुलाहिजा बाळगण्याची गरज नाही. तो कुठल्याही वयात असू शकतो. साधं उदाहरण, माझा पुतण्या 7 वर्षाचा आहे. त्या लाईटचं खोकं त्याच्या हातात दिलं. लाईट खरेदी केला होता. लाईटचं खोकं जे असतं त्या रॅप करणार, ते खोकं त्याला खेळायला दिलं. त्या खोक्यामध्ये सुद्धा त्याने सेलिब्रेशन केलं. किती भारी खोकं आहे. त्याच्या 2 वस्तू त्याने बनवून दाखवल्या, त्याच्यातही सेलिब्रेशन केलं, आनंद साजरा केला. बऱ्याचदा मी असं पाहतो, पैशानं भरलेलं खोकं जरी एखाद्या मोठ्या माणसाला मिळालं तर समाधान नसतं, त्याच्या चेहऱ्यावर आनंद नसतो. तर मला असं वाटतं की त्या लहान 7 वर्षाच्या मुलाकडनं सुद्धा शिकण्यासारखं आहे. कशातही सेलिब्रेशन करता येऊ शकतं, आनंद मिळवता येऊ शकतो. तोही एका अर्थानं आपला गुरु होऊ शकतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बरं, एखादा व्यक्ती सजीवच गुरु असेल असं काही नाही. एखादी परिस्थिती गुरु असू शकते. कोविड-19 मला आणि तुम्हाला, मला तर वैयक्तिक माझं मत आहे की मला खूप शिकायला मिळालं या परिस्थितीतून. खूप आव्हानं आली, या परिस्थितीत सामोरं जायला मिळालं, शिकायला मिळालं. तर मला वाटतं ही कोविड-19ची सिच्युएशन सुद्धा गुरुच आहे. पण आपण कोणत्या चष्म्यातनं बघतोय का? रडत बसलोय का? निष्क्रिय होऊन बसलोय का? उदास होऊन हातात डोक्यावर हात ठेवून बसलोय का? असं असेल तर मग ही परिस्थिती गुरु नाही होऊ शकत. ही परिस्थिती तुम्हाला हताशाकडे घेऊन जाणारी परिस्थिती असू शकते. आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही प्रत्येक परिस्थितीला गुरुचा दर्जा देताय का? आसपास कोणतीही घटना, व्यक्ती, प्रसंग, अनुभव, वस्तू काही पण असू शकते, तुम्हाला गुरु रूपात येऊ शकते. आपली सजगता, विचारांची व्यापकता वाढली की ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीमध्ये गुरु दिसायला लागतो. तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक परिस्थितीकडून सुद्धा तुम्ही शिका, कारण ती प्रत्येक परिस्थिती सुद्धा तुम्हाला गुरुच्या स्थानी असू शकते. जाता जाता काही प्रश्न तुम्हाला विचारून जातो यशाला धरूनच. आज तुम्ही सकाळी उठले आहात झोपेतून आणि आज हे सेशन ऐकताय, हे यश नाहीये का?
तुम्ही जिवंत उठले आहात. मागच्या सेशनमध्ये मी तुम्हाला बोललो होतो, दररोज रात्री 2.5 लाखाच्या घरात लोक असतात, 2 ते 2.5 लाखाच्या घरात लोक असतात की सकाळच त्यांना बघायला मिळत नाही. तुम्ही आज सकाळी उठले आहात, जिवंत आहात, हे यश नाहीये का? तुमचं आज शरीर दगडाकटे घाटी हॉस्पिटल समोर उभा राहा, इमर्जन्सी वॉर्ड समोर, ऍक्सिडेंट वॉर्ड समोर, कुणाचा जर हात गेलाय, पाय गेलाय किंवा इतर पेशंट पहा, कुणाचे किडनी निकामी झाली, कुणाचं हृदय निकाम झाले, कुणाचे लंग्स निकामी झाले. तुमच्या 9च्या 9 अवयव संस्था जर शाबत असतील तर मला वाटतं ते सुद्धा यश आहे. पण या गोष्टी आपल्याकडे आपलं लक्षच राहत नाही याकडे. मला वाटतं ते सुद्धा आपल्यासाठी यश आहे. तुमच्या घरात प्रत्येकाला आई वडील असतील, पॉसिबल आहे काही लोकांना आई नसेल, आईचं अकाली निधन झाले, वडिलांचं निधन झालं, असं असू शकतं. तुमच्या घरात तुमचे आई वडील जिवंत आहेत, हे पण यश नाही का? रोज त्यांच्यासारख्या दैवताला आपल्याला बघायला मिळतं, त्यांचा सहवास अनुभवता येतो, हे सुद्धा यश नाहीये का? तुमचा माणूस म्हणून जन्म झालाय, मला वाटतं हे सुद्धा यशच आहे, हे सुद्धा सेलिब्रेशनच आहे. असे अनेक प्रश्न आहेत. मी आज बरंच काही तुम्हाला बोललोय. पुन्हा पुढच्या आठवड्याचा एक छोटासा होमवर्क. या आठवड्यामध्ये तुम्ही जे माझ्या या सेशन मधून जे घेतलंय त्याचा तुमच्या वैयक्तिक लाईफ मध्ये काय तुम्ही एक्सपिरियन्स करताय, त्या गोष्टी कितपत अनुभवताय, ते तुम्ही मला नक्की फीडबॅक बॉक्स मध्ये, खाली कमेंट बॉक्स मध्ये शेअर करणार आहात. मी तुमच्या फीडबॅकची वाट बघेन. आज मी थांबतोय. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. तुम्हाला पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा.